हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजचा हा जो ब्लॉग आहे तो शनिवारचा आहे। शनिवारी आम्ही 4च्या मनाने आमच्या गावाकडे जायला निघालेलो होतो आणि आता आमचा चहा वगैरे सगळं पिऊन झालेलं आहे। त्याच्यानंतर आजूबाजूला असा फेरफटका मारलेला आहे। तर त्यामध्ये आम्ही स्वीटी आणि गोल्डनचे व्हिडिओ बनवलेले आहेत, तर ते त्यांच्या चॅनलवरती आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता। आणि आता इथे आमची जी मंडळी आहे ती सगळी गेलेली आहेत क्रिकेट खेळायला। तर क्रिकेट खेळायला आमचे अहो गेलेले आहेत, पण त्याच्या पाठून आमची स्वीटी पण गेलेली आहे आणि गोल्डन पण गेलेला आहे। तर दोघेही जण तिकडे गेलेली आहेत। आणि आता इथे मी असं म्हटलं आजूबाजूचं तुम्हाला थोडंसं दाखवूया। इथे मस्त झेंडूचं फूल फुललेलं आहे आणि नारळ वगैरे असतातच, तर ते काढायचे पण असतात, ते मध्ये मध्ये काढून पण झालेले आहेत। तर गेल्यावरती ही असं हे काम हे असतंच म्हणा, नारळ काढायचं, तर ते झालेलं आहे। त्याच्यानंतर आता इकडे लाकडं जी आहेत ती झालेली आहेत आमची करून, आणि बरीच आता लाकडं झालेली आहेत, त्याच्यामुळे एक जे काम होतं ते त्यांचं झालेलं आहे। आणि आज खरं तर आमचं असं प्लॅन ठरलेलं आहे ते म्हणजे चिकन तंदुरी बनवायचं। याआधी आम्ही कधीच चिकन तंदुरी बनवलेलं नाही आहे, पण यावेळी म्हटलं बनवूया, ट्राय करूया कसं होतं आहे ते, आता बघूया, ते तुम्हाला आता नंतर कळेलच। आणि मस्त तिथे तुम्ही बघत असाल मगाशी सनसेट होत आलेला होता आणि छान वाटतं, पाठीमागे असं मस्त सूर्याची किरणं येतात त्यावेळी। आणि आता आमचे अहो जे आहेत ते आलेले आहेत, मग क्रिकेट खेळायला गेलेला होता तर तो आलेला आहे। आणि इकडे आता चिकनचं चालू आहे, चिकन तंदुरी बनवायची आहे। तर इथे आता त्याला सगळं आलं लसूण पेस्ट वगैरे, मीठ मसाला वगैरे सगळं लावायचं आहे। आता मी साध्या सिंपल पद्धतीने बनवणार आहे, त्याच्यामुळे मी काय रेसिपी वगैरे मी तुम्हाला दाखवत नाही आहे, कारण की आम्ही पहिल्यांदाच ट्राय करत आहोत, कसं होतं आहे काय माहिती नाही आहे, पहिल्यांदाच ट्राय करतो, त्याच्यामुळे बघूया पुढे काय होईल ते तुम्हाला कळेलच। तर इकडे आता हे चिकनचं चालू आहे आणि एकीकडे आई तिकडे भाकऱ्या बनवत आहेत आणि गोल्डन तर आमचा इतका दमला आहे की तो तिकडे आडवा पडलेला आहे, मी तुम्हाला दाखवेन पण। कारण की काय झालं की मासे पण होते आणलेले, त्याच्यामुळे मासे पण त्यांनी खाल्लेले आहेत, त्याच्यामुळे सगळी आमची मंडळी झोपलेली आहेत। आणि आईने तिकडे भाकऱ्या बनवल्या आणि आमचं जेवण तर होतं, मासे होते आणलेले, त्याच्यामुळे माशाचं जेवण होतं आणि भाकऱ्या बनवलेल्या होत्या। आत्ता आम्ही इथे आलेलो आहोत ते म्हणजे चिकन तंदुरी बनवायला। तर इथे ज्या मी स्टिक दाखवल्या आहेत ना, तंदुरी स्टिक आहेत ना, तर त्या मी मिशोवरून मागवल्या होत्या आणि चांगल्या आलेल्या आहेत, तर त्याच मी तुम्हाला दाखवत होते। आणि त्याच्यातच नवरा मला काहीतरी बोलला त्याच्यावरून, पण आता ते मला आठवत नाही आहे काय बोललेलं आहे ते। आणि इकडे आमचा गोल्डन आहे तो तुम्ही पाहत असालच, काही ना काहीतरी घेतच असतो, तर त्याला नारळ भेटले, त्याला लहानपणापासून नारळ असे तोंडातून फिरवायची खूप सवय आहे आणि त्याला खूप आवडतात नारळ फिरवायला वगैरे, तर त्याच्यामुळे त्याचं ते काम चालू होतं। आणि त्याच्यानंतर आता त्याला आणखी परत काय काय शोधतोय तो की काय भेटेल। आणि इकडे हे काय झालं माहिती आहे का, की आम्हाला खरं तर अशी चुलीसारखं असं करायचं होतं, त्याच्यासाठी आम्हाला दगड पाहिजे होते, पण दगड काही आम्हाला तेवढे व्यवस्थित भेटत नव्हते। आणि म्हणून आम्ही काय केलं की म्हटलं तर दगड नाही व्यवस्थित भेटत आहेत, म्हणजे छोटे पाहिजे होते ना, तर सगळे दगड जे होते ते मोठे होते, चिरे पण होते ते मोठे होते, त्याच्यामुळे म्हटलं की आता ते नको। मग आम्हाला हे नळे सापडले, जे आपल्या घरावरती कौलं कशी असतात त्याप्रमाणे हे नळे पण असतात। तर हे नळे आधीच्या काळात बरेच वापरले जायचे, आता हल्ली आता कौलं आली आहेत म्हणा। तर हे नळे होते, असेच बाजूला काढून ठेवले होते, तर तेच म्हटलं आता तेच घेऊया। तर ते इथे नळे जे आहेत ते आणून ठेवलेले आहेत आणि आई आता इकडे हे आग जे आहे ते पेटवत आहे। तर पुढे काय करायचं, हे नळे कसे ठेवायचे वगैरे मला काही यातलं माहिती नव्हतं। मी विचार करत होते की हे नळे आणलेत खरे, पण ह्या कसं काय त्याच्यावरती लावणार आहे किंवा काय करणार आहे, मला काहीच आयडिया येत नव्हती, त्याच्यामुळे मी विचारात पडलेली होते। पण म्हटलं ठीक आहे, थोड्या वेळाने आपल्याला कळेलच की ते कशा पद्धतीने लावायचे आहेत। तर आता इथे अहो बसलेले आहेत आग पेटवायला। आता आग ऑलरेडी पेटलेली होती, पण त्याच्यावरती हा पालापाचोळा आहे तो टाकण्यात आलेला आहे, पालापाचोळा टाकलेला आहे आम्ही आणि मस्तपैकी आग आपली आता पेटलेली आहे। आता आपल्याला साईडने असे ते हे जे नळे आहेत ते लावायचे, तर मला वाटलं आत्ता नळे लावेल, पण नाही, ते आता ह्या लाकूड घेऊन आला होता आणि लाकूड जे आहे ते अशा प्रकारे साईडने लावत होता। आणि गोल्डन तिथे बघा बसलेला आहे, बिचारा कंटाळलेला होता, कारण की ह्यांचं काय चाललं आहे त्याला काही कळत नव्हतं आणि किती वेळ लागतो आहे हेही त्याला कळत नव्हतं। तर तो बिचारा वाट बघत होता की काय यांचं चाललं आहे ते, काय चाललं आहे ते चाललं आहे, पण लवकर काहीतरी करा अशी त्याची इच्छा होती खरं तर। तर आता इकडे ही लाकडं जी आहेत ते अशा प्रकारे
लावण्यात आलेली आहेत आणि लाकडं लावल्यानंतर आपली आग पण व्यवस्थित पेटली की त्याच्यानंतर ते नळे जे आहेत ते आपल्याला लावायचे होते। तर आता इथे मी बसलेली होते, कारण की काय आमचे नळे ते व्यवस्थित लावत काय नव्हते, त्याच्यामुळे मी आपली वाट बघत बसले होते की नळे ते कधी लावणार आहेत म्हणून। तिकडे गोल्डन पाणी शोधायला गेला होता नळावरती, तर तिथलं ते थोडंसं पाणी प्यायला आणि असं त्याचं चालू होतं। आत्ता इथे साईडला जे नळे जे लावायचे होते ना ते लावलेले आहेत आणि आता इकडे हे जी तंदुरी स्टिक आहे त्या तंदुरी स्टिकमध्ये हे सगळे चिकनचे जे पीस आहेत ते आपल्याला लावायचे आहेत। तर हे मोठे असे लेग पीस आहेत आणि ह्या 6 स्टिक आहेत आणि ते चांगल्या आल्या आहेत, म्हणजे मला तरी आवडल्या त्या। आणि आता हे आम्ही पहिल्यांदाच ट्राय करतो, त्याच्यामुळे काही फारसं असं डिटेलमध्ये कसं बनवतात वगैरे काही माहिती नाही आहे, पण तरी पण आम्ही ट्राय करतो, एक मज्जा म्हणून, बाकी काही नाही। आणि थंडी जी आहे ती आहे थोडीफार, म्हणजे असं पण गरमी पण नाही आहे, थंडी आहे थोडीफार आहे, भरपूर अशी नाही आहे, पण छान वाटतं। थंडी आणखी जरा जास्त असेल ना तर उलट आणखी मजा येते, पण ठीक आहे, आता थंडी नाही आहे तर त्याला आपण काही करू शकत नाही। पण आम्ही मात्र जास्त एक्साइटमेंटमध्ये होतो। गोल्डन तर बघा एकदम पुढ्यातच बसलेला होता आणि आम्ही वाट बघतो की कधी एकदा बनतं आहे हे आणि कधी एकदा आम्ही खातो आहे। आता इकडे हे साईडने ना फक्त हे 2 साईडने असे नळे लावलेले आहेत आणि मध्ये ही अशी आग आहे ती केलेली आहे। आता ह्या जे स्टिक आहेत ते आपल्याला त्या नळ्यांवरती ठेवायचे आहेत आणि ते मस्तपैकी आगीमध्ये आपल्या व्यवस्थित अशा होणार आहेत। तर गेल्या वेळी आम्ही बघा चिकन पोपटी बनवली होती, ती मात्र एक नंबर झालेली होती आणि मजा पण आलेली, सगळेजण होते। आता काय झालं माहिती आहे का, हे चिकन तंदुरी आहे, पण खरं तर बाकीच्यांना काही फारसा एवढा इंटरेस्ट नव्हता, त्याच्यामुळे मग ते आतमध्ये TV बघत बसलेले होते आणि आम्हीच फक्त इथे दोघंजण होतो, फक्त ते आम्ही दोघंजण इकडे थोडे एक्साइटमेंट आमच्याकडे जास्त होती, त्याच्यामुळे आम्हीच दोघंजण होतो। तर आता इथे हे स्टिक आहेत ते अशा प्रकारे ठेवलेल्या आहेत आणि आता ह्या होत आलेल्या आहेत। आता आम्ही वाट बघतो आणि गोल्डन तो ना खायला जाणार होता, तर त्याच वेळी त्याला कळलं की ते गरम आहे, त्याच्यामुळे तो मग बाजूला झाला। मला असं वाटलं की आता हा अख्खा पीस खाऊन टाकतो आहे की काय, पण त्याने खाल्लं नाही, त्याला कळलं की ते गरम आहे, त्याच्यामुळे तो बाजूलाच झाला। तर आता इथे आता एक जी स्टिक रेडी झालेली आहे ती अशी बाजूला काढलेली जात आहे आणि चिकन तर व्यवस्थित दिसतं आहे, आपल्याला वरून तरी छान दिसत आहे। आता ती इथे आम्ही खायला घेतलेलं आहे आणि खायचं मी तुम्हाला सांगेन, टेस्ट वगैरे खूप चांगली झालेली होती। पण एक मोठा आमचा गोंधळ झाला, तो म्हणजे काय माहिती आहे का, आमचा जो मसाला होता ना तो आमचा नवीन मसाला आता सुरू केलेला आहे आणि नवीन जो मसाला असतो तो तिखट असतो आणि आमचा ह्या वर्षीचा जो मसाला होता ना तो आणखी तिखट बनवला होता, त्याच्यामुळे भयंकर तिखट झालेलं होतं चिकन तंदुरी आणि तिखट झाल्यामुळे आम्ही कोणीच काही फारसं हे खाल्लेलं नाही। तर त्या चिकनचं आम्ही काय केलं ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो एवढाच आहे, तर आता मी इथेच एंड करते। आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा, बाय बाय।